नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर बघूयात पुढच्या 24 तासांची हवामान माहिती. सध्या आपल्या राज्यामध्ये एक स्थिती अशी झालेली आहे की राज्यामध्ये काही भागात खूप पाऊस आहे, काही भागात पाऊस नाही अशी परिस्थिती आहे. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे, तर काही भागात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. भरपूर शेतकरी बांधव कमेंटद्वारे विचारत होते की काही भागात आमच्या ठिकाणी पाऊस बिलकुल नाही, काही शेतकरी सांगत आहे की आमच्या ठिकाणी खूप पाऊस झाला. सध्या जर बघितलं तर एल निनोचा इफेक्ट नक्कीच आहे. मात्र सध्या जर बघितलं तर जे आहे अरबी समुद्राकडून जे आहे बाष्पयुक्त वारे आपल्या भागाकडे वाहताना दिसत आहे. त्यातच जर बघितलं तर मान्सून अजूनही राजस्थान, पंजाबमध्ये दाखल झालेला नाही. यावर्षी मान्सून कमजोरच दिसत आहे. सध्या जर बघितलं तर जे आहे तुम्हाला मी काही जिल्ह्यांची उदाहरणं सांगतो. अहिल्यानगर, बीड, पुणे या काही जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर यामध्ये जर बघितलं तर काही तालुक्यांमध्ये पाऊस पडतोय, मात्र काही तालुक्यांमध्ये खूप कमी पाऊस आहे. पुढच्या 24 तासात जर बघितलं तर जे आहे नगर जिल्हा, त्याचप्रमाणे बीड जिल्हा, त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे धाराशिव, सांगली, सातारा, त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, पुणे, मुंबईचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र सर्वदूर पाऊस नाही, सर्वांनी लक्षात ठेवा.